सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंगमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी, नागरिकांनी मोबाईलवर ॲप डाउनलोड करून योजनांची घेतली माहिती. वळसंग ता-जत वळसंग ग्रामपंचायतीतर्फे दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि पारंपरिक वेशभूषेच्या आकर्षक सादरीकरणासह साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावात लोकशाही मूल्यांची जनजागृती प्रभावीपणे राबविण्यात आली. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखांसह विविध स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय नेते आणि सामाजिक सुधारकांच्या वेशभूषेत प्रभात फेरी काढली. घोषवाक्ये, फलक आणि देखणी वेशभूषा यामुळे प्रभात फेरीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माननीय सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांनी संविधानातील लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्वांचे महत्त्व स्पष्ट केले. नागरिकांनी जबाबदारीने सहभाग दिल्यास गावाचा आणि देशाचा विकास अधिक वेगाने साध्य होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत शासनाने सुरू केलेले मेरी पंचायत ग्रामसंवाद व निर्णय हे ॲप नागरिकांना दाखविण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलवर तत्काळ ॲप डाउनलोड करून विविध योजना, बैठकांची माहिती, निर्णय प्रक्रिया आणि ग्रामविकास उपक्रमाबाबत माहिती घेतली. तसेच ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटची माहिती देत डिजिटल पारदर्शकतेवर भर देण्यात आला. महिला संघटना, युवक आणि ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. संविधान दिन निमित्त अधिकार, कर्तव्य, जनजागृती संवाद सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. शेवटी सर्व ग्रामस्थांनी लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जबाबदारीने योगदान देण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली. संविधान दिन उत्सवाने वळसंगमध्ये एकता, जागृती आणि राष्ट्रभक्तीचा प्रभावी संदेश पोहोचवला. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानासमवेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.